नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा आधार ऑपरेटर म्हणजेच की आधार सुपरवायझर या पदाची नवीन भरती जाहिरात निघालेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांची 10वी, ITI, 12वी किंवा बघा डिप्लोमा झालेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी निघालेली आहे. कारण की बघा या पदासाठी जर बघितलं तर कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता डायरेक्ट तुमची निवड केल्या जाणार आहे. आता बघा या पदासाठी तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचा आहे, सोबतच या पदाची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता, सर्वप्रथम बघा आपण वेबसाईटवरती आल्यानंतर जे की CSCची वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येणार आहे, कॉमन सर्व्हिस सेंटर. या अंतर्गत जर बघितलं तर बघा आधार ऑपरेटर म्हणजेच की आधार सुपरवायझर या पदासाठी जर बघितलं तर जे नवीन जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा ही जी जाहिरात आहे ती ऑल इंडिया प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला समोर देणारच आहे. पण बघा या जाहिराती संदर्भातील जर बघितलं तुम्हाला अर्ज कसा करायचा मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे, जेणेकरून बघा तुम्हाला अर्ज करायच्या वेळेस काही अडचण यायला नको. म्हणून व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्रासाठी जर बघितलं किती जागा रिक्त आहेत तर याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता बघा इथं जर बघितलं तर तुम्हाला कोणत्या झोनमध्ये म्हणजे की कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की महाराष्ट्र अकोलामध्ये 2 जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र भंडारामध्ये 2 जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र धुळेमध्ये जर बघितलं 1 जागा रिक्त आहेत. गडचिरोलीमध्ये 2 जागा रिक्त आहेत. गोंदियामध्ये 1 जागा रिक्त आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा जालनामध्ये 1 जागा रिक्त आहेत. मुंबईमध्ये 2 जागा रिक्त आहेत. मुंबई सिटीमध्ये 1 जागा रिक्त आहे. नांदेडमध्ये बघा 1 जागा रिक्त आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा पालघरमध्ये बघितलं तर 1 जागा रिक्त आहेत. परभणीमध्ये 1 जागा रिक्त आहे. रायगडमध्ये 1 जागा रिक्त आहे. सांगलीमध्ये 2 जागा रिक्त आहे. त्याच खाली जर बघितलं सातारामध्ये 1 जागा, सिंधुदुर्गमध्ये 1 जागा, वर्धामध्ये 2 जागा, अमरावतीमध्ये 1 जागा, जळगावमध्ये 1 जागा, पुणेमध्ये 1 जागा. तर बघा अशा प्रकारे जर बघितलं तर रिक्त पदांची माहिती तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोण्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज कराल तर त्याबद्दलची जर बघितलं तर तुम्हाला समोर अप्लाय नावाचं बटन दिलेलं आहे. तर बघा जर बघितलं आपण अकोला डिस्ट्रिक्टमध्ये तर बघा अप्लाय नावावरती केल्यानंतर तुम्हाला जो अर्ज आहे तो ओपन होणार आहे आणि अर्ज कसा प्रकारे भरायचा त्याबद्दलची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की अर्जाची संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. नेम ऑफ द पोस्ट बघा आधार सुपरवायझर ऑपरेटर डिस्ट्रिक्ट. आता बघा लास्ट ऍप्लिकेशन डेट म्हणजेच की अर्जाची अंतिम दिनांक जर बघितली तर बघा 10 मार्च 2026 असणार आहे. स्टेट बघा महाराष्ट्र. नंबर ऑफ वॅकन्सीज प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आता बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बघितली तर बघा मिनिमम जे एज आहे 18 वर्ष असणार आहे आणि मॅक्झिमम जर बघितलं तर बघा 18 वर्षाच्या नंतर जर बघितलं किती पण तुमची एज असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. आता शैक्षणिक अर्थाबद्दल जर बघितलं तर बघा 12वी त्यासोबत बघा मॅट्रिक्युलेशन किंवा बघा 2 वर्षाचा ITI किंवा बघा 10वी प्लस 3 वर्षाचा पॉलिटेक्निक डिप्लोमा जर का तुम्ही केलेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. जे की मी तुम्हाला आधी पण सांगितलं, ज्या कोणी विद्यार्थ्यांचा 10वी प्लस ITI झालेला असेल किंवा 12वी झालेली असेल किंवा बघा 10वी करून 3 वर्षाचा पॉलिटेक्निक डिप्लोमा तुम्ही कंप्लीट केलेला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. तुम्ही बघा इथं प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला इथं रिक्त पदांची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा संपूर्ण या पदासंबंधीची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा कशाप्रकारे अर्ज करायचा, अर्जाची जी लिंक आहे तुम्हाला इथं अप्लाय नावावरती क्लिक केल्यानंतर अर्जाची लिंक ओपन होणार आहे. आता बघा अर्ज कसा करायचा त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा अर्जाची जी लिंक आहे ती ओपन झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता नेम ऑफ द पोस्ट. आता बघा अर्ज कशाप्रकारे भरायचा, तर सर्वप्रथम बघा तुम्हाला इथे तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पॅन नंबर जो आहे तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा डेट ऑफ बर्थ असेल, स्टेट अप्लाइड फॉर म्हणजेच की बघा तुम्ही कोणत्या राज्यामध्ये अर्ज करणार आहात तर बघा यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकाल. आता बघा आपल्याला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजेच की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही अर्ज करणार आहात तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये फिल करायची आहे. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जागा निघालेल्या आहेत त्या डिस्ट्रिक्टचं तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. आता बघा हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजेच की तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. टोटल एक्सपिरियन्स इन इयर्स जर बघा तुम्हाला यामध्ये अनुभव असेल तर तुम्ही यामध्ये अनुभव पण फिल करू शकता की 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे ते तुम्हाला यामध्ये फिल करायचं आहे. रेसिडेंट ऑफ स्टेट म्हणजेच की बघा तुम्ही राहायला कोणत्या स्टेटमध्ये आहे तर बघा तुम्हाला इथं महाराष्ट्र निवडायचं आहे. जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट म्हणजेच की कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही राहत आहेत त्याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे फिल करायची आहे.
त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये अपलोड रिझ्यूमे म्हणजेच की तुमचा जो रिझ्यूमे आहे तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा जेंडर मेल, फिमेल याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्याच खाली जर बघितलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा आधार सुपरवायझर सर्टिफिकेट जे की महत्त्वाचं असणार आहे. आता बघा भरपूर विद्यार्थ्यांकडे जर बघितलं तर आधार सुपरवायझरचं सर्टिफिकेट नाही आहे. आता ते आधार सुपरवायझर सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायचं त्याबद्दलची माहिती जर बघितली तर मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जर बघितलं तर त्यावरून तुम्ही म्हणजे की कशाप्रकारे आधार सुपरवायझरचे सर्टिफिकेट आहे ते काढता येणार आहे. ते तुम्ही जाणून घ्याल जेणेकरून बघा तुम्हाला समोरची माहिती समजून येणार आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांकडे आधार सुपरवायझरचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना इथं फिल करायचं आहे. म्हणजेच की बघा त्यामध्ये इथं फाईल जे तुमची अपलोड करायची आहे. संपूर्ण जे रेड मार्क दिसून येत आहे तुम्हाला हे जे रेड मार्क आहे तर ते तुम्हाला जे फिल करायचे आहे तेव्हाच तुमचा जो अर्ज आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. तेव्हाच तो सबमिट केला जाणार आहे. तर बघा अशा प्रकारचं जर बघितलं नॉर्मलचा जो हा अर्जाची माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांचं 10वी ITI त्यासोबत बघा 12वी त्यानंतर बघा डिप्लोमा झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी जर बघितलं तर अर्ज करावा आणि सोबतच बघा तुमच्याकडे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तोच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकेल. आणि बघा महत्त्वाचं म्हणजेच की बघा या पदासाठी जर बघितलं कुठल्याही प्रकारची जी एक्झाम आहे ती कंडक्ट केल्या जात नाही आहे. आता बघा या पदासाठी जर बघितलं तुम्हाला पगार किती मिळणार आहे? पगार जर बघितला आपण तर साधारणतः जर बघितलं तर बघा 18,000 ते 20,000 च्या दरम्यान तुम्हाला पगार मिळू शकेल. आता बघा डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे की लोकेशन वाईज जर बघितलं त्या पगारामध्ये तुमची वाढ पण होऊ शकेल. त्याबद्दलची माहिती जर बघितली यामध्ये देण्यात आलेली नाही आहे. जशी काही माहिती माझ्यापर्यंत मिळेल तशी मी तुम्हाला अपडेट माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती देणारच आहे. तर बघा अशा प्रकारची याची महत्त्वाची भरतीची अपडेट जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांना आधार ऑपरेटर बनायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर चला आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.